अंतरावर देखील येणार आहे आणि या आलेल्या प्रसंगामध्ये आम्ही कशा प्रकारे सावधान राहावं, कशा प्रकारे सुरक्षित राहावं, कशा प्रकारे परमेश्वरच्या योजना समजून घ्याव्यात आणि कशा प्रकारे त्या समजून आल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे आचरण करावं म्हणून आपण सातत्याने 27 भागामध्ये या विषयावर चिंतन मनन अध्ययन केलेले. आज देखील पुन्हा एक वार 28व्या क्रमांकाच्या भागामध्ये मी तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 2 आणि 3 आपण वाचलं होतं. पुन्हा एक वार त्या वचनापासूनच आपण 28व्या क्रमांकाच्या भागाला सुरुवात करूया. या ठिकाणी यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक आपण 2 वाचलं होतं. या ठिकाणी मी पुन्हा एक वार त्याची मला कष्टप्रद दृष्टांत झाला आहे. लुटारू लुटीत आहेत, ठगबाजी करीत आहे. हे यलामा चढाई कर, हे माद्या वेढा घाल. त्यांच्यामुळे लोक टाकीत असलेले सर्व उसासे मी थांबवतो. पुढे 3ऱ्या वचनापासून आपण पुन्हा एक पाहूया. हे पाहून माझ्या कमरेस कळा लागल्या आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीच्या वेदनाप्रमाणे मला वेदना होत आहेत. मी एवढे आळेपिळे देत आहे की मला ऐकू येत नाही. जसं एखादे गर्भधारण झालेली स्त्री डिलिव्हरीसाठी ज्यावेळेस आळेपिळे देते शरीराला, तिला त्रास होतो, तिला पीडा होतात आणि त्या इतक्या काय असह्य वेदना असतात, तिला काही समजत नाही. तिला त्या वेदना इतक्या काही असह्य होतात. अशा प्रकारे येणाऱ्या दिवसामध्ये असह्य वेदना या जगामध्ये लोकांवर येणार आहेत. आणि हे करीत असताना वचन व्यवस्थित ऐका. यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 21 वचन क्रमांक 3. हे पाहून माझ्या कमरेस कळा लागल्या आहेत. ह्या ज्यावेळेस गोष्टी आम्ही पाहतो किंवा पाहणार आहोत किंवा ज्यांनी पाहिल्या ना त्यांना समजलंय. या 2 वर्षामध्ये साधारणतः मागच्या वर्षामध्ये ज्यांनी कोविड-19 फर्स्ट आणि सेकंड लाटेच्या टायमिंगला जी परिस्थिती निर्माण झालेली आहेत ना, काही कुटुंब अशी आहेत की त्यांना या वेदनेचं मर्म समजलंय. काय करतात त्यांचं बुद्धी काही चालत नव्हती. अनेक घरामध्ये अशा प्रकार होता की त्यांच्या कमरास कळा लागलेल्या होत्या. कशा? वेदनात्मक. जीव जाईल का राहील. आपल्या आप्तजनांच्या काही गोष्टी पाहून, शेजाऱ्यांच्या पाहून, शहरातल्या गावातल्या मित्रांच्या पाहून, नातेवाईकांच्या पाहून, जगातल्या फेसबुकला मीडियातल्या बातम्या पाहून, आमच्या समोर असणारं लॉकडाऊन, आमच्या समोर असणारी आर्थिक परिस्थिती, आमच्या समोर आलेली सर्व प्रकारची एक स्तब्धता पाहून अनेक लोकांना कळा लागल्या. आणि ज्यांना कळा लागले ना ते आज प्रभूमध्ये जर स्थिर आहात तर येणाऱ्या दिवसाच्या काळा सोसण्याची ताकद परमेश्वर तुमच्या कमरामध्ये देईल. येणाऱ्या दिवसाच्या पिढ्या येणार आहेत. त्या पिढा सहन करण्याची, त्याच्यावर मात करण्याची आणि परमेश्वराच्या योजनेमधून त्या पिढ्याचं निरासन करण्याची ताकद त्याच प्रिय सेवक सेविका किंबहुना विश्वासणारा भाऊ बहीण आई वडील किंवा देवाच्या अभिषिक्ताबरोबर राहील जे देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत असतील. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, येणारे दिवस आमच्यासाठी ख्याली खुशालीचे नाहीत. 100% लिहून घ्या. भले तुमच्याविषयी कोणी भविष्यवाणी करू, प्रॉफेटिक वर्क सांगू की येणाऱ्या पुढचं 2022 आपण जे शुभेच्छा देतो ना, 2022 तुमच्यासाठी आनंदाचं, भरभराटाचं, लाख लाख शुभेच्छेचं, मोठमोठ्याल्या तुमच्या जीवनामध्ये कार्यरत होण्याचं, श्रीमंत होण्याचं, गाडी बंगला येण्याचं, अमकं येण्याचं काही होणार नाही. हे जगातल्या लोकांना हे जरी मिळालं ना, पण येणाऱ्या दिवसामध्ये ज्या स्नेहाचा प्रसंग निर्माण होईल ना, ते गाडीन घोड्यानं बंगले, तुमच्या दारात चार चाकी गाडी असल्या, डस्टर फिस्टर ज्या काही स्कोडा फिडा जेवढ्या कोणत्या फॉरेन गाड्या असल्या, पण जशी बाईला अचानक गर्भधारण्याची पीडा येते, जेव्हा चमक उठती ना तिच्या पोटामध्ये, तेव्हा ती गाडी काही कामाची पडणार नाही आणि ती घोडी काही कामाची पडणार नाही. तिथं कामाला येईल फक्त तुमची सत्यता, तुमचं आज्ञा पालन, तुमचं प्रभू मधलं जीवन. बाकीच्या गोष्टी येणारच नाहीत. आम्ही लॉकडाऊन मध्ये बऱ्याच वेळेस पाहिलं. हे काही तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही, कारण आता हे 2021 म्हणजे 21व्या शतकातले जे लोक आहेत ना, हे काही पूर्वीच्या लोकांसारखे नाहीत. आमच्या देवाच्या अभिषिक्त ओरिजिनल ज्यांना देवाचा आत्मा चालतो त्यांच्यापेक्षा फास्ट आहे हे.
तो पुढचा प्लॅन करून ठेवलाय त्यांनी. एक भागाने तर असा काही बंगला निर्माण केला का त्याच्यामध्ये घरन मंदिरन दवाखाना डॉक्टरन फिक्टरन सगळं एकत्र जमा करून ठेवलं. भले 40 एकराचा प्लॉट 40 एकराचा एरियाच दाबून धरलाय सगळं त्याच्यात आरामशीर. तरी परमेश्वराच्या क्रोधापासून तुम्ही वाचू शकणार नाही. तुमच्या 40 एकरातच तुमच्या काबरा होता, बाहेर सुद्धा कंपाऊंडच्या बाहेर येऊ देणार नाही. परमेश्वर येतो, त्याच्या पुढे कुणीही मनुष्य टिकू शकणार नाही. ना श्रीमंत ना गरीब ना मिडल क्लासचा. त्याच्या समोर त्या क्रोधाच्या समोर टक्करला टक्कर देणारा एकच व्यक्ती जिवंत राहू शकतो किंवा टक्कर देऊ शकतो, ज्याला परमेश्वराच्या योजना माहिती पडलेल्या आहेत, ज्याने परमेश्वराच्या पूर्व संकेत मानलेले आहे, जो परमेश्वराच्या दृष्टांतामध्ये त्याचं जीवन व्यतीत करण्याचा करीत आहे किंवा करण्याचा बेत केलेला आहे किंवा प्लॅन केला आहे किंवा निर्णय करीत आहे किंवा इथून पुढे करतील आणि तो दिवस येण्याच्या अगोदर परमेश्वरामध्ये येतील. हेच लोक या येणाऱ्या दिवसामध्ये वाचणार आहेत. अन्यथा या ठिकाणी पाहूया, हे पाहून माझ्या कमरास कळा लागल्या आहेत, प्रसूत होणाऱ्या स्त्रीच्या वेदनाप्रमाणे मला वेदना होत आहे. मी एवढे आळे पिळे देत आहे की मला ऐकू येत नाही. अशा लोकांना ऐकायला येत नाही, दुसरा आवाजच नाही. त्यांचा पीडा, त्यांच्या समस्या, त्यांच्या चिंता, त्यांच्या काळजा, त्यांचं टेन्शन, त्यांचं ताण, त्यांचा दबाव, त्यांचा आजारपण, त्यांची आर्थिक दुर्बलता, त्याच्यात त्याला काय म्हणतात, एकदम आर्थिक बाजूने कमकुवत असून खाण्यापिणे अशा बरेचशा काही गोष्टी होणार आहेत. आता एवढं जर सगळं सांगत बसलो ना तर देवाचं वचन राहील बाजूला आणि या पिढाच कितकही येतात. पायलीच्या पानास पिढा येणार, पण या पिढेमध्ये आम्हाला काय ऐकायला येते. आज जर माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, आज जर ही पिढा किंवा ही प्रॉब्लेम किंवा कुणाचे समस्या आहेत, चिंता आहेत, काळजा आहेत, टेन्शन आहे, ताण आहे, दबावे, आजारे, विकारी, बंधने, चुकडे, आर्थिक परिस्थिती, कर्जबाजारीपणा आहे, परंतु या ठिकाणी तो म्हणाय की मला ऐकू येत नाही. या स्थितीमध्ये आम्हाला दुसरा परमेश्वरचा आवाज ऐकायला येणार नाही. आम्हाला जगाचा आवाज ऐकायला येईल, आम्हाला दुष्टाचा आवाज ऐकायला येईल, आम्हाला पाळक साहेबांच्या खोट्या भविष्यवाणी केलेला आवाज बरोबर ऐकायला येतो, कारण ते आमच्या फायद्याचे असतात. पण परमेश्वर म्हणतो, या समाला माझ्या लेकरा, माझ्या मुली, माझ्या मुला घाबरू नकोस. जर तू येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्या एक रहस्यमय गोष्टी किंवा रहस्यमय जीवन किंवा सार्वकालिक वतन किंवा जगामध्ये जीवन जगत असताना येणाऱ्या नाशापासून जर तुला वाचायचं असेल तर माझ्या योजना समजून घे. आतापर्यंत आम्ही जगाच्या योजना समजून घेतल्या, आतापर्यंत आम्ही संस्थेच्या योजना समजून घेतल्या, आतापर्यंत आम्ही मिनिस्ट्रीच्या योजना समजून घेतल्या, आतापर्यंत आम्ही शासनाच्या योजना समजून घेतल्या. हो, कुठं काय वाटतं, कोणते कागदपत्र भेटलो, कोणता लाभ, हे सगळं समजून घेतलं. धन्यवाद, थँक्यू, चांगली गोष्ट आहे, प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही देवाच्या योजना समजून घेतलेल्या आहेत का? हे 2022 वर्ष तुम्हाला आणि मला जर परमेश्वराने आज आमचा न्याय केलेला नाही, किंबहुना आम्ही त्या पीडा आणि त्या बंधनाने जोखडामध्ये नाहीत, आज जर आम्ही सक्षम आहोत, आज जर आमचे कान परमेश्वराचा आवाज ऐकण्यासाठी आजही जर अवतरलेले आहेत, टवकरलेले आहेत, तर आज 2022 मध्ये परमेश्वराच्या योजना आम्ही समजून घेणं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करणं हे आमचं आद्य कर्तव्य राहणार. भले जगातल्या योजना आम्हाला समजून येते नाही समजून, कारण जगातल्या योजना समजून जरी राहिल्या किती दिवस राहणार आहे त्या घरामध्ये. समजा उदाहरणार्थ एक घरकुलाची स्कीम जी शासकीय आहे आणि त्या शासनाच्या योजनेसाठी घरकुलाच्या स्कीमला आम्ही उदाहरणार्थ ती योजना कशा पद्धतीत आहे, त्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतात, त्याला किती जागा लागते, त्याला कसा उतारा द्यावा लागतो, त्याला कशा प्रकारच्या काही काही गोष्टी द्यावा लागतात, कसं ते प्रकरण तयार होतं, कसं ते सँक्शन होतं आणि कसं कसं काम केलं जातं, ही योजना तुम्ही पूर्णपणे समजून घेतली, त्याप्रमाणे कागदपत्र दिली, ते घरकुल मंजूर झालं, तुम्ही ते प्लॅनबद्ध बांधलं, सगळं काही व्यवस्थित केलं, घराची रिबीनही कापली आणि आतमध्ये पण केली, पण त्या घरामध्ये जर शांती नसेल, त्या घरामध्ये जर आनंद नसेल, त्या घरामध्ये जर हर्ष नसेल, त्या घरामध्ये जर उल्हास नसेल, त्या घरामध्ये जर परमेश्वराचं योजना नसतील, तर ते घर तुम्हाला जगिक पद्धतीने तुमच्यासाठी महाल असेल, माझ्यासाठी महाल असेल, परंतु प्रिय ही योजना झाली शासकीय सरकारी जगातली. मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, त्याचप्रमाणे परमेश्वराची योजना आहे की तुमच्या आणि माझ्यासाठी सार्वकालिक वतनामध्ये स्वर्गाच्या राज्यामध्ये घर निर्माण केलेलं आहे. त्या घराचं नियोजन, त्या घराची योजना, ते घर आम्हाला कसं मिळेल याची संकल्पना, याचा पूर्वसंकेत, याचं रहस्य, याचं स्वप्न, याचं दर्शन, याचं दर्शन, याची भविष्यवाणी, याचं प्रकटीकरण, हे परमेश्वराची योजना तुम्ही जाणून घेतली आहे काय? नाही. इथं ते म्हणते जाऊ पडपट, इथं काय करायचंय,
अहो आमच्या बाळासाहेब येते ना, गॉड ब्लेस यू म्हणते ना, आणि हा स्वर्गाच्या राज्यात असेल, आम्ही आमच्या घरात जाऊ तिकडं. आणि आम्हाला पहिलं माहिती आहे, आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये घर आम्ही परमेश्वरने निर्माण करून ठेवलेलं आहे. हे वचन आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही कायम माहितीच्या टायमाला 40च्या टायमिंगला आमचे पास्टर लोक सांगतात की स्वर्गाच्या राज्यामध्ये आणखीन एक भजन पण आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये चांगलं मराठीमध्ये गाजलेलं. आकाशाहून उंच पलीकडे आहे मला घरकुल नव्हे, आहे मला घरकुल नव्हे. काय माहिती कळतंय का? आकाशातल्या उंच पलीकडे स्वर्गाच्या राज्यात परमेश्वर पित्याच्या राज्यामध्ये आमच्यासाठी घरकुल योजना जर आहे तर ती परमेश्वराची घरकुल योजना आहे. ती योजना आम्ही कशी घ्यायची हे माहिती का? जगातले कागदपत्र रात्री पाठच उठून तिथं नेतात. मग त्या योजनेचं काय? कारण ती योजना कधी सफल होईल, कशा प्रकारे जाईल? अहो हे देखील चिंतन म्हणून अध्ययनाच्या विषयामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे ना. प्रॉफिट लोकांनो, भविष्यवक्त्यांनो, देवाच्या सेवकांनो, आहे का नाही हे प्रकटीकरण, हे भविष्य, हे पूर्वसंकेत, या परमेश्वरच्या योजना का नुसतं जगातल्याच योजना सांगायच्या? जरा देवाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, अन्यथा पहिले तुम्ही दुसरीकडे पोहोचणार आणि तुमच्या म्हणण्याला होला हो देणारे लोकही तुमच्याच पाठीमागे तिकडे नरक किंवा अधोलोकामध्ये येतील. मला न्याय करण्याचा अधिकार नाही, परंतु मला हे मात्र नक्की परमेश्वराने सांगितलंय की जे त्या यादीमध्ये असतील ना ते सार्वकालिक वचनात असतील, आणि जे हे यादीच मध्ये नसतील ना ते इकडेच असतील. म्हणून मी डेफिनेटली वारंवार सांगतो, अधोलोक आणि नरक. हाताच्या कंगनाला आशा कशाला? झाडावरून फळावरून झाड ओळखावं, हेच गोष्टी इथं. हे कुणी सांगत नाही आणि कुणाला ऐकायला वेळ नाही. तर या ठिकाणी तो म्हणताय की हे पाहून माझ्या कमरेस काळा लागल्यात. कमरेला कंबर बसली लोकांची. काही बरेचसे लोक आहेत इतके काही लॉस गेलेत, कंबर बसली त्यांची. उठानात ते जगिक शब्द येतो. कंबर बसून घेतली म्हणजे त्याने हुससा टाकून घेतला किंवा जीवनाची आशा सोडली, किंबहुना तो एक हताश झाला, निराश झाला, किंबहुना त्याला जगण्याचं काही तथ्यच राहिलं नाही. हताश अनेक लोक झालेत. माझ्या प्रिय भावांनो, जर कदाचित तुमच्यावर जर ही वेळ या 2021 पर्यंत जर आलेली असेल, आजच प्रभू येशू ख्रिस्त या वचनाच्या माध्यमातून तुमची कंबर बांधण्यासाठी, ताकद देण्यासाठी, सामर्थ्य देण्यासाठी आणि दैवी योजना समजून घेण्यासाठी आजच तुमच्यासाठी देवाच्या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला उठवत आहे. जर तुमची इच्छा असेल तर प्रभू येशूच्या नावामध्ये परमेश्वरच्या योजनेसाठी आणि परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवून कृती आणि आचरण करायला शिका. तुम्हाला याचं प्रतिफळ इथेही भेटेल. जोपर्यंत आम्ही जितके वर्ष जिवंत राहतो तितकं, आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते आकाशातलं उंच घरकुल जे आहे ना आमच्याकडं त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपली कंबर बसू नका, तर आपली कंबर बांधा. वचन काय सांगत आहे? तुमची कंबर बांधा. आज अनेक लोकांच्या कंबरा बांधलेल्या नाही, तर त्या खाली पडलेल्या आहेत, कळा लागलेल्या आहेत. प्रसूती वेदना दिल्यासारख्या स्त्रीच्या. केव्हा कधी काय आवाज येईल, कधी आर्थिक प्रश्न, कधी आजारपणाचा प्रश्न, कधी नातेवाईकांचा प्रश्न, कधी आईवडिलांचा प्रश्न, कधी लेकरांचा प्रश्न, कधी सामाजिक प्रश्न, कधी कामकाजाचा प्रश्न. अहो या सगळ्या प्रश्नांनी आज प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या कळा लागल्या, आणि या कळेमध्ये परमेश्वराला लोक आणखीन ओळखण्याच्या ऐवजी आणखीन वाहवत चाललेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणताय की लोकांना मला ऐकू येत नाही. आजही अनेक लोकांना परमेश्वरचा आवाज ऐकू येत नाही. परमेश्वर गेल्या कित्येक दिवसापासून तुम्हाला आणि मला आवाज देत आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 20 मध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये लिहिलंय, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जो कोणी माझा आवाज ऐकून, आता इथं आवाजच ऐकायला येईना. 2021 पर्यंत ज्या प्रिय भाऊ बहीण आई वडील देवाचे सेवक जे कुणी असेल, परमेश्वराचा जर आवाज ऐकला नसेल तर आजची संधी, आजची वेळ आहे. परमेश्वराचा आवाज ऐका, अन्यथा तुम्हाला पुन्हा एक वार संधी मिळणार नाही. त्या चोट्या भामट्यासारखं म्हणायचं नाही, काही नाही. शेवटच्या टायमिंगला जेव्हा पटापटा माणसं मारायला लागतील ना, प्रभू मला क्षमा कर, मला पटापटा पटकीचा रोग येऊ नको देऊ, तेव्हा प्रभू म्हणशील तुला म्हणायच्या आधीच आहे ना तुला पटकीचा रोग येईल. येणार, हे होणार, हे निश्चित आहे, हे नियोजित आहे, हे परमेश्वरच्या प्लॅन मध्ये आहे, हे परमेश्वरच्या योजनेमध्ये आहे, हे परमेश्वरच्या न्यायदंडाचा एक भाग पण आहे.
आणि म्हणून अजून न्यायदंड चालू झाला नाही, म्हणूनच आज आम्हाला सावधानतेचा इशारा परमेश्वर तुम्हाला आणि मला आणि संपूर्ण मानव जातीला तो देत आहे. आज अनेक लोक या सावधानतेच्या इशाराला एक हसण्यावरील लिहित आहेत, पण येणाऱ्या दिवसामध्ये हेच हसणं दुःखात बदलणार आहे, रडणाऱ्यामध्ये बदलणार आहे. पुढे तो लिहित आहे की मी इतका घाबरा आहे की मला दिसत नाही. आज अनेक लोकांना इतके काही बेचैन झालेत, इतके काही आंधळे झालेत, इतके काही घाबरलेत की त्यांना दिसत नाही. काय दिसत नाही? त्यांना जगातल्या सगळ्या गोष्टी दिसतात. अहो आंधळ्याने जरी असं तपासलं ना तरी ते आंधळ बरोबर सांगन हे पाला आहे, हे पाचोळा आहे, हे दगड हे आंधळ सुद्धा सांगन. आत्मिक आंधळ्यांनो 2022 ला प्रकाशित व्हा. आत्मिक आंधळ्यांनो, जे तुम्हाला परमेश्वराच्या योजना दिसत नाहीत, परमेश्वराचे पूर्वसंकेत दिसत नाही, परमेश्वराचा दृष्टांत दर्शन समजत नाही, स्वप्न रहस्य समजत नाही, परमेश्वराची योजना समजत नाही, परमेश्वराचा न्यायदंड तुम्हाला समजत नाही किंवा दिसत नाही, किंबहुना दिसूनही तुम्ही झापड आल्यासारखे करत आहात, सावधान व्हा. तुमचं हे जगातलं अंधत्व नाहीस करा. आत्मिक नेत्र तुमचे उघडा. आत्मिक गोष्टी तुम्ही पाहण्याचा नेटाने प्रयत्न करा. अनेक लोक आहेत की ते घाबरल्यामुळे त्यांना दिसतच नाही. त्यांना जगातलं सगळं दिसतं बरं का, पण प्रभूचं राज्य नाही दिसत, परमेश्वराची योजना नाही दिसत. माझे प्रिय भावांनो, आज आम्ही त्यामध्ये आहोत का? आम्हाला विचार करायचा, आता दुसऱ्याचा विचार नाही करायचा. होता येईल तेवढं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचा, परंतु लोक समजू न समजू, ऐकू न ऐकू, कृती करू न करू, आचरण करू न करू, तो आपला प्रश्न नाही. आपला प्रश्न आहे परमेश्वराने जर आम्हाला योजना दिल्या तर आम्ही पुढे ढकलायच्या प्रामाणिकपणे. ते स्वीकारायचे नाही स्वीकारायचे किंवा परमेश्वर देव वापरते त्यांचं बघून घेऊ. आपल्यावरलं खापर काढून टाकायचं. मराठी व्हायचे सरळ सरळ. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देतो की मला सरळ साध्या आणि सोप्या गोष्टीमध्ये, साध्या शब्दामध्ये जे देवाच्या वचनावर आपण जे चिंतन म्हणून अध्ययन करतो ना, ते सांगण्यासाठी परमेश्वराने मला हेपाई शब्द दिले नाही, त्याबद्दल धन्यवाद. लय आकडून मकडून सांगणं, आळेपिळे देऊन चमका निघणं, धन्यवाद. स्पष्ट जसं आहे तसं लोकांपर्यंत पोहोचणं करणं, त्या लोकांना समजावं. कारण अनेक लोकांना समजून उमजून त्यांनी येड्याचं सोंग घेतलेलं आहे. समजून उमजून येड्याचं सोंग घेतलंय. नुसतं आपलं डोकं खाजवायचं, असं येड्यावानी बघायचं, पण जे करणीला मात्र काही चुकायचं नाही. असे पण लोक आहेत. पुढे तो लिहित आहे, मी इतका घाबरलोय की मला दिसत नाही. आज 2022 मध्ये परमेश्वराचं राज्य पाहण्यासाठी तुमचे आत्मिक नेत्र उघडा, अन्यथा तुम्हाला नरकदंड किंवा अधोलोकाचं चित्रण तुम्हाला पाहायला मिळेल. नरक राज्याचं चित्र तुम्हाला पाहायलाच नाही मिळेल. ऑलरेडी तिथं जाऊन तुमचे डोळे उघडतील. इथंच उघडा. ते पिचपिचे डोळे, ते झापड आलेले डोळे, ते चिपडा आलेले डोळे, त्या अर्ध्या पापण्या झालेले डोळे, त्या भोया कापलेले डोळे, नीट नेटके असे वाटरून बघा. अन्यथा तिथं आहे ना, हे कापूनच टाकेल परमेश्वर. काय तुम्हाला जगिक पद्धतीने काय सौंदर्य व्हायचं तेवढं व्हा, परंतु परमेश्वरचं राज्य पाहण्याचा नेटाने प्रयत्न करा. 4थ्या वचनामध्ये तो सांगत आहे, माझे हृदय धडधडतंय. आपलं कशाने धडधडतंय माहिती का? जगातल्या गोष्टी, जगातल्या सर्व गोष्टी असं धडकतोय, असं धडकतोय. अहो 25 डिसेंबरला काही काहींचे इतके धडकले ना, धडकूनच गेले, उठलेच नाही काही काही. आता 31 तारखेला संध्याकाळी बघा कशी धडक होती. नुसते ऍक्सिडेंट, हृदयाच्या धडाधड. ते डिझेन फिजन काही लावलं ना, हृदयाचा असं वाटतं शरीरातून बाजूला कडून खाली टाकलं, बॉल सारखं टनाटन उड्या मारताय काय. धडधड होती. परमेश्वराच्या योजना येणाऱ्या दिवसामध्ये धडधड होणारे, काळजाचे ठोके सोडणारे, काळजाचं पाणी करणारे दृश्य तुम्हाला आणि मला पाहायला मिळेल. कदाचित त्याचा सॅम्पल तुम्ही 2021च्या एक सुरुवातीला, 20च्या आणि 21च्या सुरुवातीला पाहिलेला आहे. कोविड-19च्या फर्स्ट सेकंड लाटेला आमच्या नगर भागाकडे जवळजवळ वन टाइम 56 मढे, 56 मुर्दे, 56 मैती, 56 प्रेत एका ठिकाणी वन टाइम जळत होते. हृदयाला हिलावून टाकणारी गोष्ट होती. हृदयाला धडधड आणि एक टोचणी लावणारी. आणि असं वाटतं की आपल्यावर कधी येतोय का, आपलं अटॅक होतोय का, काय अटॅक होतोय, अशी पद्धत झाली ती. येतोय फक्त सॅम्पल होता. येणाऱ्या दिवसामध्ये बघा आता
ही आता लय धडधड होतेच ना जगामधली, ही धडधड बंद करा आणि परमेश्वरच्या नावाला थरथर कापा. परमेश्वरची भीती धरा, परमेश्वरचं भय धरा. परमेश्वरचं भय जर धरलं तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, आणि ज्ञान जर तुम्ही स्वीकारलं तर तुम्ही परमेश्वराच्या अद्भुत योजना तुम्हाला समजतील. परमेश्वरापासून जर ज्ञान उत्पन्न केले तर परमेश्वराचं दृष्टांत आणि स्वप्न रहस्य आणि पूर्वसंकेत आणि परमेश्वराची मनुष्याविषयी काय योजना आहे हे तुम्हाला समजेल. आता तुम्हाला आणि मला समजत नाही, कारण आमचं हृदय जगामध्ये धडधडतंय, परमेश्वरासाठी नाही धडधड. परमेश्वरासाठी आपलं हृदय उघडा माझ्या प्रियांनो, परमेश्वरासाठी आपलं सर्वस्व उघडा, कारण येणाऱ्या दिवसामध्ये लय अवघड आहे. इथं सध्या आम्ही उसनवारी करतो, पण त्या टायमिंगला उसनवारी नाही, अजिबात नो टेन्शन. आम्ही पाहणार पुढच्या काही भागामध्ये देखील येणार आहे. तो पुढे लिहित आहे की भीतीने मी त्रस्त झालो आहे. भीती, वेगवेगळी भीती. आज अनेक लोकांना भीती, घरातले कामाला गेल्यानंतर आमचा मुलगा बाहेर गेलाय, मुलगी बाहेर गेली, आई बाहेर गेली, वडील बाहेर गेलेत. आज भीती आहे सगळीकडं. भसक्याच कधी लॉकडाऊन होईल, कधी लोक अडकतील सांगता येत नाही. भसक्याच रोडला कधी लोक पकडतील माहिती नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भयानक गोष्टी येणाऱ्या दिवसामध्ये अधिक आणि अधिक वाढणार आहेत, कमी होणार नाही, वाढणार आहेत. तर या वाढणाऱ्या गोष्टीमधून आम्ही आजच तयारी करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. माझी आवडती वेळ संध्याकाळ मला कंपित करणारी झाली. मला संध्याकाळी फिरायला खूप आवडतं, म्हणजे मला नाही आवडत, बरेचसे लोक संध्याकाळी वॉकला जातात, वॉकला संध्याकाळी फिरायला जातात. संध्याकाळची वेळ दादा हो, आता ही वेळ अशी येणार आहे की माझी आवडती वेळ संध्याकाळ मला कंपित करणारी, कंपित कापून टाकणारी, धडधड करणारी, भीतीदायक निर्माण करणारी, हॅरेसमेंट होणारी, बंधन जोखड टाकणारी, दबाव टाकणारी, एक विविध असं वेगळ्या प्रकारचा प्रसंग निर्माण करणारी संध्याकाळची वेळ होणारी. आता आमच्याकडे लाईटी लागल्यावर संध्याकाळी लय आम्हाला उधाण येतं. आम्हाला वाटत संध्याकाळी एकदा का लाइटिंग सुरू झाली, डान्स बार चालू, आणखीन दुसरे बार चालू, तिसरे बार चालू. आमच्या घरात चुली नाही पेटत, मग फिजा काय ना आमक काय काय फलन काय. संध्याकाळच्या वेळेस येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला संध्याकाळच्या वेळेचा अनुभव येईल. ज्यावेळेस लॉकडाऊन लावलं ना तेव्हा समजलं काही लोकांना. मी तुम्हाला मुद्दा म्हणून लॉकडाऊनची आठवण का करून देतो आहे, कोविड-19 1-2 ची आठवण का करून देत आहे, याची झलक आम्ही पाहिलेली आहे. पण ही नुसती झलक होती, येणाऱ्या दिवसामध्ये याच्यापेक्षा जास्त टाईट वातावरण होणार आहे. त्या टायमिंगला कशी तरी आपल्याला मदत मिळत होती कुठून, पण 2022च्या मिडल नंतर आम्हाला मदत मिळण्याची बंद होणार ही भविष्यवाणी. तुम्ही त्याला माना अथवा नका म्हणू, विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. 2022च्या 6व्या महिन्यानंतर आम्हाला आर्थिक मदतीची जितकी गरज पडणार आहे, आणि त्या टायमिंगला आम्हाला आर्थिक मदत देखील बऱ्याच अंशी कमी प्रमाणात मिळणार आहे, किंबहुना मिळणार नाही म्हटलं तरी चालू शकते. पण तुझे देवाचे लोक आहेत, त्यांना परमेश्वर अद्भुतरित्या त्यांची गरज भागून देईल. मग आज आम्हाला स्वीकारायचंय. आपल्याला आता वाटतंय नाही, आपल्याला काही गरज नाही कुणाची, आपण कोणाला, आपल्याला काहीच कोणाची गरज नाही, आपण सक्षम आहे. त्या टायमिंगला समजन. मग जर तू प्रभूमध्ये जर आहेस तर सक्षम आहेस, पण तू जर जगामध्ये आहे तर अजिबात सक्षम नाही, कारण जगावरती वेळ येणार आहे, देवाच्या लोकांवर पण येणार आहे. पण देवाच्या लोकांवर आलेली वेळ परमेश्वर टाळून येणार आहे, जगातल्या लोकांवर आलेली वेळ परमेश्वर टाळून येणार. धार्मिकाचं त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं संरक्षण होईल, पण तुझे अधर्मी आहेत, ज्यांनी दैवाचा नकार केलेला आहे, ज्यांनी जगातल्या दैवताला दैवत्व स्वीकारलेलं आहे, म्हणजे पैसा, प्रॉपर्टी, बंगला, गाड्या, या बाह्य स्वरूपाला ज्यांनी देव बनवलेला आहे, आणि ज्यांनी हे सोडून आणखीन नामधारीपणाने देवाचं लेबल लावलेलं आहे, ह्या लोकांना येणाऱ्या दिवसामध्ये समजणार आहे. आता तुम्ही मारा उड्या, काय मारायच्या त्या, जेवढ्या मारायच्या तेवढ्या मारा. हे सगळ्या माकड उड्या, हे माकड चाळे ना येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. बिल्या मांजरीसारखी घरामध्ये घुसावं लागेल, काहीच मिळणार नाही. आजच आता या ठिकाणी तो म्हणताय की माझी आवडती वेळ संध्याकाळ मला कंपित करणारी झाली. ते मेजवानीची तयारी करतात, ते पहारेकरी ठेवितात, खातात पितात. हो, आता सिक्युरिटी गार्ड शिवाय पर्यायच नाही, केव्हा कधी काय होईल माहित नाही. मेजवानीची तयारी, भोजनाच्या तयारीला पहारेकरी खातात पितात. सरदार उठा, ढालीस तेल लावा. सरदारांनो
उठा आता ढालीच तेल लाव. ढाल कोणती, तेल कोणतं? आपला विषय आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या योजना. आता या ठिकाणी खाणं आणि पिणं, सरदार, पहारेकरी, मेजवानी, ढाल, तेल, जो 5 ते 6 पॉइंट आहेत. माझ्या माहितीनुसार आतापर्यंत ओरिजिनल खऱ्या सेवकाच्या व्यतिरिक्त कुणीही या 5व्या वचनाचं अध्ययन, मनन, चिंतन किंबहुना त्याविषयी अजून मेसेज दिलेला नाही. मी डेफिनेटली लिहून सांगतो बॉन्ड पेपरवर लिहून देतो, कारण देवाचा आत्मा मला सांगतो. हे असे सांगायला कुणाला वेळच नाही हो. असं सांगायला कुणाला वेळ नाही, असं ऐकायलाही कुणाला वेळ नाही. ही सत्यता आहे. पण येणाऱ्या 2022 मध्ये आम्हाला या प्रकारच्या गोष्टीचं एक मर्म आहे. ते देवाच्या वचनाचा उलगडा आहे, प्रकाशन आहे, रेव्हलेशन आहे. हे कुणाला आयद्या गायऱ्याला मिळत नाही. उठला सुटला झाला पास्टर, प्रोफेट, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, हबप लावला, लेबल केली मंडळी, याचे 2, त्याचे 4, याचे 5, याची फोड, त्याची फोड, घेतले एक चुठरी, 2-4 वाकडे तिकडे लोक उभा केले, झाला मंडळीत उभा, झालं दानपात्र, देणगी, दशमांश, अर्पण चालू, जुडला फॉरेन मिनिस्ट्रीला, कलशियाला, त्याचा पेमेंट, इकडचा पेमेंट, तिकडचा पेमेंट. कशाला सांगते हे वचनाचं मर्म? ही सत्यता आहे, तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. आणि नसली घ्यायची तर नका घेऊ, कारण ज्यांना ज्यांना ही गोष्ट समजेल ना, ते त्या घाणीतून बाजूला येतील. ह्या अधोलोकाच्या नरकाच्या लाईनला जाणाऱ्या लोकांतून परमेश्वराचे लोक अचूकरित्या बाहेर काढण्यासाठी तरी परमेश्वरने तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे. तुमचं आणि माझं जीवन याच्यासाठी आहे. अन्यथा आम्ही याच्यामध्ये भरकटत गेलो असतो. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद की आम्ही यामध्ये भरकटलो नाही. लोकांनी आम्हाला लुटलं, पण आम्ही कुणाला लुटलं नाही. ही एक देवाच्या नावाला धन्यवाद द्या, कारण परमेश्वरने आम्हाला लुटण्यासाठी निर्माण केलं नाही, तर इतरावर लुटाईसाठी निर्माण केलेलं. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यांनी सर्वस्व लोकावर लुटलं, आमचा तुमच्यावर, जगावर लुटलं. स्वतःचा प्राण लुटून दिला, झोकून दिला, अर्पण केला, देऊन टाकला. तरी काही नाही. चला असू द्या, ज्यांनी ज्यांनी आपल्याला लुटलेलं आहे, लुबाडलेलं आहे, परमेश्वर त्यांना आशीर्वाद देऊ. परंतु ही तुमचं पाचारण आहे, आणि म्हणून निराश होऊ नका, हताश होऊ नका. मेजवानीची तयारी करा. आणि ही मेजवानी दुसरी तिसरी नाही, परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने एक, आम्ही तर नव्या करारामध्ये जर एक दाखला पाहिला, तो कोणी एक अधिकारी आहे, कोणी एक महाराज आहे, कोणी एक नेता आहे, कोणी एक चांगला व्यक्ती आहे, कोणी एक पिता आहे. आणि त्याने आपल्या लेकराच्या लग्नाची मेजवानी त्या ठिकाणी दिली. आणि या मेजवानीमध्ये अनेक लोकांना बोलवण्यात आले, अनेक लोकांना निरोप देण्यात आले, अनेक लोकांना त्या ठिकाणी ते निमंत्रण पत्रिका दिली. या आमच्या मुलाचा या ठिकाणी एक जयस्तू आहे, भोजनाचा कार्यक्रम आहे, मेजवानी सुंदररित्या तयार केलेली, सगळ्या प्रकारचे डिनर आहेत, सगळ्या नॉन व्हेज, व्हेज, व्हेजिटेरियन, काय त्या कोणत्या नागालँडच्या, चायना, चुईना, सगळं रेडी. एक जण म्हटलं, मी आताच वावर घेतले, ते वावर बघायला जायचंय, काळी माती का गोरी माती, तू मातीतच जाणार आहेस. एकाला म्हणलं चला आताच बैलजोडी घेतली, तिला बघू ना पांगडी ही का लंगडी ही का तिरके चलत येत का नाही. एक म्हणलं आता माझं लग्न झालेलं आहे, जरा थोडस मला नाही जमणार भाऊ. असे वेगवेगळे लोकांनी कारण सांगितले. आणि ते लोक पुन्हा एक वार त्या सरदाराकडे, त्यांच्या त्या मालकाकडे, त्या पित्याकडे, त्या परमेश्वर यहोवाकडे आले. आणि ते म्हटले की बाबा आम्ही सांगितलं, पण लोकांनी असं कारण सांगितले. परमेश्वर किंवा तो त्या ठिकाणी जो आयोजक होता, तो आयोजक त्या ठिकाणी म्हणले, काम करा, जा रस्त्यावर जा, लंगडे, पांगळे, लुळे, आंधळे, गरीब, भिकारी जेवढे कोणी दिसतील तेवढ्यांना सांगा, घेऊन या. माझ्या लेकराचा मेजवानीचा मंडप पूर्णपणे भरून निघला पाहिजे. खाली रिकामी जागा नको, कारण बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत, आचरण करणारे आणखीन कमी आहेत, आणि पाचरण केलेलं तर विषयच नाही. आणि मग त्यांनी असं करता करता सगळे लोक भरले. मग त्याच्यातलं एक महाभक्ताचं काम आठवून आलं, निवांत, रिलॅक्स, जेवायला लोक येतात बरोबर, वचनाच्या टायमाला गायब होते, जेवायला येते, तर पडते तिथं. त्यांचा सगळा जीव त्याच्यातच गुंतलेला आहे. बरं तरी लोक कायम बिर्याणी खातेत राव, किलोची घरी. हो, मी स्वतः अनुभवलंय. वचनाच्या टायमाला कमी गर्दी, जेवायच्या टायमिंगला तिथं तुडवीत. ही सत्यता आहे, आणि तुम्हाला लक्षात आली असेल जेवायच्या टायमाला किती गर्दी होती.
हे काही नवीन सांगायचं गरज नाही. इथलं उदाहरण मी सांगतो आणि त्या उदाहरणात तुमच्या लाईव्ह जीवनामध्ये एक प्रसंग तुम्ही पाहिलेले असतील. तुम्ही ठेवा बरं तुमच्या घरी एखादं उपकास्तुतीचा कार्यक्रम आणि देवाचे सेवक ज्यावेळेस आणि झालं आमच्यासारखे जर प्रिचिंगला बोलवले तर मी तर म्हणतो गायबच होते, बरेचसे लोक गायब होतील. ते आयोजकच म्हणशील आले या माणसाला बोलवलं तरी कशाला राहू, यांनी कमीत कमी आम्हाला तर सोडायचं ना. आम्ही आयोजकाला नाही सोडित आणि त्यांच्या गावाला नाही सोडित आणि कुणालाच नाही सोडित. देवाची आत्मा जर चालवलं ना तो मला स्वतःलाच नाही सोडित तर तुमचं काय नाही सोडित. कारण तुम्हाला आणि मला त्याला पक्क बनवायचं आहे. माझे प्रिय भावांनो बहिणींनो देवाच्या सेवकांनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की त्या ठिकाणी एक व्यक्ती आला तर त्याला दरवाजेतून जाताच येईना. दरवाजा फुल, तिथं पहारेकरी, तिथं सरदार, तिथं रक्षक आणि दुसरी गोष्ट तिथून त्याची एंट्री होती. आता त्या ठिकाणी ते काय केलं, खिडक्या शोधल्या त्यांनी. खिडक्या तपासून बघितल्या कोणत्या उघड्या आहेत का, सापडली एक खिडकी. त्याला ते खिडकीतून उडी मारून आतमध्ये आलं बिल्या मांजरीसारखं, चोट्ट्या भामट्यासारखं आणि बसलं जेवायला बसल्यावर असं झालं की तो कारभारी तिथं आला. तो मेजवानी ज्यांनी ते कार्यक्रम आयोजित केला होता तो आयोजक त्या ठिकाणी आला. पिता परमेश्वर त्या ठिकाणी आला. तो राजा त्या ठिकाणी आला. तो कारभारी त्या ठिकाणी आला. ज्याने ती सभा भरवली होती, त्यांनी जी मेजवानीची तयारी केली होती आणि ज्यांनी लोकांना आमंत्रण द्यायला सांगितलं होतं, तो प्रमुख व्यक्ती तिथं आला आणि स्वतः तो पाहत होता कुणाला काही कमी पडतंय का. गुलाबजाम वाडा, बिर्याणी वाडा, काय असेल तिथं ते जेवणाचा विषय नाही तिथं, काय प्रसंग होता. आणि मग तो वाढत पाहत निरीक्षण करीत प्रत्येकाला काही कमी पडत तर नाही ना. प्रत्येक जण आनंदी आहे ना, प्रत्येक जण सुखी आहे ना, प्रत्येक जण तृप्त होत आहे ना, प्रत्येक जण सालस मनाने आहे ना, प्रत्येकाचं जीवन कसं असं मस्त भरगच्च आहे ना, आपल्या जीवनामध्ये तर काही खोट नाही ना, आपल्या जीवनाचा आस्वाद तर घेत आहे ना. ज्या कारणासाठी मेजवानी बनवली ही आशीर्वादित झालेली आहे याची तो स्वतः पाहणी करत होता. आणि पाहणी करता तो त्या व्यक्तीजवळ आला. नेमकं तिथं आल्यानंतर त्याला म्हटलं, बाबा तुझा ड्रेस कुठे, तुझे कपडे कुठे. तो काही नग्न नव्हता आला बरं का, जगातले तो यांच्यापेक्षा भारी टायकोट घालून आला. पण प्रॉब्लेम असा झाला की त्या मेजवानी कर्त्याने काय केलं होतं, जो व्यक्ती आतमध्ये येईल ना त्याला दरवाज्यातच त्याचा सत्कार एकदम मस्तपैकी पागोटो बिगोटो फेटा बिटा बांधून त्याला एक नवीन शाल बिल टाकून एक नवीन मस्तपैकी वस्त्र सगळ्यांना एक सारखा ड्रेस लावून त्यांनी आतमध्ये भोजनाला त्यांचा सत्कार करून पाठवलेलं होतं. हे तसेच मस्त अशी छाप मध्ये जेवण होते. हे गेले एकटाच बोंबलत टायकोटवर आला असेल कदाचित त्याच्या कुठल्या तरी गाडीने. आणि मग त्याच्या अंगावर मात्र ते काहीच नव्हतं. तो म्हटलं, बाबा तुझा ड्रेस कुठे आहे. कारण इथं जेवढे काही भोजन करतात, जेवढे काही मेजवानीमध्ये आहेत, जेवढे काही या मंडपामध्ये आहेत, या सगळ्यांचा ड्रेस आहे, यांना सगळ्यांना वस्त्र आहे, यांच्याकडे सगळ्यांना शिक्का मारलेला आहे, यांना सगळ्यांचा सत्कार केलेला आहे, या सगळ्यांचा मी स्वीकार केलेला आहे, या सगळ्यांना मी जवळून हस्तोलंघन केलेलं आहे, मी सगळ्यांचं क्षेमकुशल विचारलं. तू कुठे गेलता त्या टायमिंगला. याला काहीच सांगता येणार. याला म्हणे, याला एक काम करा, जेवत्या ताटावून उठवलं याला, जेवत्या ताटावून खाता मी तो म्हणतो बिर्याणीचा हाडूक म्हणलं तरी तो पाय असं असं खात असेल. येणे तो गुलाबजाम असतो असं आ करीत असेल ना, तू लगेच थांब, गुलाबजाम खाऊ नको, तो पाय ठेव खाली ठेव. कसं वाटलं असेल त्याला. आपल्याला जर असं जेवत्या ताटावून उठवलं किती अपमान होईल. झालं ना त्याचा अपमान. मी तुम्हाला पवित्र शास्त्रातल्या नव्या करारातलं उदाहरण देतोय. मी मनाचं नाही, जगातलं नाही सांगत. रेव्होल्युशन सांगतो मी तुम्हाला, परमेश्वरच्या योजना सांगतो कशा. मग त्या ठिकाणी म्हटलं, चाकरांना बोलवलं इकडे या, सरदारांना बोलवलं इकडे या, पहारेकरांना बोलवलं इकडे या, ब्रॉन्झर लोकांना बोलवलं इकडे या, शिपायांना बोलवलं इकडे या. जे कुठलं त्यांचा जो कोणी एक सुरक्षा कर्मी असेल, जे काही XYZ इकडे या. याला उचला, पहिलं उचलं याचे हातपाय बांधा आणि याला अंधाऱ्या कोठडीत टाकून द्या. अशी परिस्थिती येणाऱ्या दिवसात येणार आहे. जर आमच्याकडे तारणाचे वस्त्र नसले ना, आमच्याकडे आत्म्याची तलवार जर नसली ना, आमच्याकडे जर विश्वासाची ढाल जर नसली ना, शांतीचे जर पादुका आमच्या म्हणजे चप्पल ज्याला म्हणतात ते जर नसले ना, तारणाचं शिरस्त्राण जर नसलं ना, ह्या अशा गोष्टी होणार. ह्या लोकांना उचलून आंधळ्या कोणाडी टाकणार आहे. त्या दाखल्याचा अर्थ असा आहे, लोकांना हे दाखले अर्थ नकोय. खादाडायला मिळालं म्हणजे बास. वचनाच्या टायमिंगला नको, बाकीच्या गिळायच्या टायमिंगला बराबर त्यांचे आजे पंचे म्हणलं तर मसन वाटेतून उठून आमचे. हो,
खेडेगावला सिस्टीम आहे, जेवणाचा कार्यक्रम असला ना त्यांचे पहिले टाबर येते दोन बस येते उभा राहते, त्यांना जेवलं का मग हळूच तुमची मम्मी, हा मम्मी पण येते, पप्पा पण येते, आजा पण येते आणि आजी येते, आणि ती आलं का की हळूच म्हणतो मग आता घरी जाऊन काय स्वयंपाक करायचा, आमचे ते खापरपांचा घरीच बसलाय कोपऱ्यात, त्याचं वाढून नेते. वर्गणी नाही का दिली मग आम्ही, आणि आम्ही काय कमी पैसे दिलेत काय, खायासाठी पार मरतीन, पण देवाचं वचन ऐकायला येणार नाही, देवाचा गौरव करायला येणार नाही, देवाची स्तुती आराधना करणार आहे. गिळायला सगळे येते, तुम्हाला नरक दंड ज्यावेळेस आदोलक येईल ना, तिथं गिळण्यासाठी खाण्यासाठी ना तुम्हाला तिथं तरसावं लागेल. स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस लोक हे बाकीचे वचनाप्रमाणे आचरण करणारे जातील ना देवाच्या योजनेनुसार, मग त्यावेळेस तुम्हाला समजेल. आता मारा उड्या, आता काय उड्या मारायचे ते मारा. येणाऱ्या थोडक्या काही वर्षामध्ये या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला आता असं वाटत असेल इथून मागे काही लोकांनी हीच भविष्यवाणी सांगितले, वेगवेगळं प्रकटीकरण सांगितले, अजून काही नाही झालं, आणि तुम्ही सांगतात काही नवीन नाही सांगत, आम्ही ऐकलेले. पाळक साहेब बस करा, चांगल्या गोष्टी सांगा. माझ्याकडे चांगल्या गोष्टी नाहीत, प्रभूने मला निवडलंच नाही त्या चांगल्या गोष्टी सांगायला. एकच चांगली गोष्ट आहे म्हणजे सार्वकालिक वतन. एकच चांगली गोष्ट सांगण्यासाठी मला परमेश्वरने पाचारण केलं की परमेश्वरच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचता कर. परमेश्वरचं म्हणणं या लोकांना सांग, ते ऐकवत न ऐकवत, वळत न वळत तू सांगत राहा. आणि जोपर्यंत परमेश्वर मला ही गोष्ट सांगेल तोपर्यंत मी सांगेल, कारण ही दैवी योजना आहे. पुढे तो लिहित आहे ते मेजवानीची तयारी करतात. आता मेजवानी कोणती? अनेक लोकांनी मेजवानीची तयारी केली. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. खायचं, मेजवानी खायचं, ते पहारेकरी ठेवतात. आता बरेचशा ठिकाणी, आता मला मी बऱ्याचशा संस्थेचं नाव घेऊ शकतो बरं का, माझ्या मुखावर येतं, इथं पण येईल, सगळीकडे. पण जिथं जिथं वचनाचं गलत शिक्षण, गलत डॉक्ट्रिन, खोटं शिक्षण, काळपुळीचं शिक्षण, अयोग्य शिक्षण, डुप्लिकेट पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार सांगितलेलं शिक्षण, संस्थेचं शिक्षण, मिनिस्ट्रीचं शिक्षण, जगाचं शिक्षण, जगातल्या खेळीखुशालीचं शिक्षण, ज्या ज्या ठिकाणी ही मेजवानी चालू आहे ना वचनाची, खबरदार, सावधान. येणाऱ्या दिवसामध्ये तुमचे पहारेकरी ठेच खातील, तुम्हीही ठेच खाल, आणि तुमचे हातपाय बांधून अंधाऱ्या कोठाऱ्यात टाकण्याचा दिवस येईल. त्यावेळेस काय कराल? आजच सावधान व्हा, का ते मेजवानीची तयारी करतात. एकीकडे अनेक लोक आहेत की ते मेजवानीची तयारी करतात, ओरिजिनल देवाचं परमेश्वरचं वचन सत्य प्रकट करतात, ती एक मेजवानी चालू आहे. आणि तिथं जेवणारे, खाणारे, ऐकणारे, बसणारे, उठणारे, चालणारे, संगती सहभागीत आणि परमेश्वरच्या योजनामध्ये मुळवणारे लोक कमी आहेत. आणि आज तुम्ही सातत्याने गेल्या अनेक दिवसापासून लयमध्ये पाहतात कमीत कमी हे ओरिजिनल देवाच्या सानिध्यात असणारे लोक आहेत. हे बाकीचे भरमसाठ आहेत तिकडे जगातलं मानणं खाणारी. मी रात्री एक व्हिडिओ पाहत होतो, आता मी त्याचे स्क्रीनशॉट पण काढून ठेवले होते, पण ते माझ्याकडून नेमकं आज डिलीट झाले. डॉक्टर बिशप अमोद सिंग यांचे एक लाईव्ह कार्यक्रम चालू होता, आणि मी त्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये अर्ध्या तासाच्या नंतर मी त्याच्यामध्ये एंट्री मारली आणि मी त्याचा एक स्क्रीनशॉट काढला. तर जवळजवळ 34व्या क्रमांक, म्हणजे मी गेल्यानंतर 34वं आम्ही लाईव्ह त्यांना पाहतो. त्याच्यानंतर मी दुसरा एक व्हिडिओ पाहिला, त्या ठिकाणी अर्ध्या तासानंतरच मी त्या पण व्हिडिओ मध्ये गेलो, त्या ठिकाणी 176 लोक पाहत होते. मी गेल्यानंतर 177 वर झाला. त्या ठिकाणी कमेंट इतक्या होत्या, तर केव्ही मध्ये कमेंट होत्या, आणि त्यांचे शेअर इतके होते ना, ते जवळजवळ 700 शेअर होते. म्हणजे खोटं जिथं शिक्षण आहे ना, तिथं भरपूर शेअरिंग, तिथं भरपूर गर्दी, तिथं भरपूर लाईफ, आणि जिथं ओरिजिनल देवाचा परमेश्वरच्या योजना जो सेवक सांगतो ना, तिथं कमी प्रमाणात. याचं कारणच आहे की सार्वकालिक वचनाकडे जाणारेच लोक मुळात कमी, आणि मग तिथं कमीच लोक येणार. त्याच्यामुळे जास्त लोक असावेत असं नाही. हे लहान कळपा, घाबरू नको, भिवू नको, कारण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तर या ठिकाणी तू म्हणताय मेजवानीची तयारी. आज आम्ही आत्मिक मेजवानीची तयारी करीत आहोत का? पहिला प्रश्न. दुसरा, ते पहारेकरी ठेवतात. आज आम्ही पहारेकरी आहोत. एचकेलच्या पुस्तकामध्ये सांगितलं, मी तुला इस्रायलचा पहारेकरी नेमलेला आहे, आणि जर त्या ठिकाणी रक्तपात होत आहे आणि तू त्याला सावधानतेचा इशारा जर करत नाही, जर त्याचा रक्तपात झाला तर त्याच्या रक्तपाताचा जाब मी पहारेकरी तुला विचारील. आणि म्हणून इस्रायलच्या पहारेकऱ्यांनो, देवाने या जगामध्ये तुम्हाला आणि मला, बिलियोस भाऊ, बहीण, आई वडील, देवाचे सेवक, अभिषिक्त, पास्टर, फादर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, काय जेवढे कोणी असतील XYZ यांना पहारा करण्यासाठी ठेवलेला आहे की तो दुष्ट,
सैतान, हैवान, इब्लीस, जगातल्या ख्याली खुशाली, सौंदर्य, जगातला मोह पाश, जगातल्या सर्व प्रकारच्या गरजा यामध्ये जर आमचे अनेक भाऊ बहीण आई वडील यांचा जर नाश होत आहे, यांचा जर रक्तपात होत आहे, हे जर दैवी राजाच्या योजनेतून जर हुकत आहेत, हे परमेश्वराच्या योजनेतून हुकून फक्त जगातल्याच योजनेमध्ये जीवन जगत आहे, तर यांचा जर नाश होत आहे, तर यांना आम्ही सावधान करावं. पहारेकरी कशासाठी असतो माहिती का? पहारा ठेवण्यासाठी. तसे तुम्ही आणि मी आणि परमेश्वरच्या नावाचे गौरव ओरिजिनल करणारे लोक हे पहारेकरी आहेत. आपल्याला वाटतं पहारेकरी म्हणजे सेपरेट आहेत. तुम्हाला माहिती आहे का, आता सध्या इस्रायलमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक मनुष्य एक कमांडो असतो, लेडीज असो या जेंट्स असो, प्रत्येकाला 2 ते 3 वर्षाची ट्रेनिंग असते. त्यांची जी मिलिटरी फोर्स किंवा त्यांचं जे संरक्षण विभाग जो आहे तो सेपरेट आहे, तो भाग वेगळा. परंतु त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला, मग ती बहीण असो भाऊ असो, त्यांना कंपल्सरी 2 ते 3 वर्षाची ट्रेनिंग आहे संरक्षणासाठी, पहाऱ्यासाठी. म्हणजे एनी टाइम कधीही त्यांना तशी सिच्युएशन आल्यानंतर, तशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर नव्याने दुसरं काही शिकून त्यामध्ये भरती व्हावं किंवा त्या ठिकाणी स्वतःचं संरक्षण कसं करावं एवढं जरी समजलं तरी बस. तर पहारेकऱ्यांनो, हे परमेश्वरचे पहारेकरी वेगळे, दूत देवदूत वेगळे, आणि जे तुम्ही आणि मी आहेत ना या जगामध्ये आमच्या स्वभावाल जर आमच्या समोर जर एखाद्या बहिणीचा, भावाचा, आई वडिलाचा, सेवकाचा नाश होत आहे असत्यामुळं, खोटेपणामुळं, लाभामुळं, जगातल्या ख्याली खुशालीमुळं, तर त्याला आम्ही सावध करणं हे पहारेकऱ्याचं काम आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये वाईट विचार जाऊ नये, त्यांच्या अंतःकरणामध्ये कुकल्पना जाऊ नये, त्यांचं अंतःकरण एक भ्रमिष्ट होऊ नये, ते आंधळे पांगळे लुळे लंगडे होऊ नये, तर आत्मिकरित्या ते बलवान व्हावे. म्हणून त्यांच्या आत्मिक संरक्षणासाठी परमेश्वर आणि परमेश्वरचे देवदूत आहेत, पण तो आत्मिक वचनाच्या माध्यमातून, आत्मिक परमेश्वरच्या योजना त्यांच्यापर्यंत नेण्याच्या माध्यमातून आज त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम तुमचं आणि माझं. पुढे तो म्हणतो, ते पहारेकरी ठेवतात, खातात पितात, फक्त जगातलंच खातेत पितात बरं का, सार्वकालिक काही खात नाही, नुसतं खातात जगातल्या गोष्टी, परमेश्वराच्या गोष्टी नाही खात. जगातलं अन्न खातात 3 टाइम चांगलं, परमेश्वराचं आत्मिक भोजन, वचनाचं भोजन कधीच खात नाही. पण तुम्ही धन्य आहात, सॅल्यूट आहे तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. कारण मी सातत्याने अनेक दिवसापासून पाहतो की तुम्ही लाईव्हला आहात. तुम्ही लाईव्हला आहात म्हणून मी तुमचं स्वागत करतोय किंवा प्रभू येशूच्या नावात सॅल्यूट करतो असातला भाग नाहीये. तर तुम्ही ते लोक आहात त्या योजनेमधले, आणि आम्ही सार्वकालिक वचनाचे लोक आहोत, म्हणून मी प्रभू येशूच्या नावात तुमचं मी स्वागत करतो. कारण जगातले लोक खातेत पितेत, एक तास काय, एखादं जर भारी पिक्चर असलं तर 3 तास मुतायला सुद्धा जात नाहीत लोक. मी जायचो पूर्वी, तसं माहिती तारण नव्हतं झालं तेव्हा. पिक्चर जर लागला ना भाऊ, आडवटायची येऊ ना तर लायबॉयची येऊ ना तर शॅम्पूची येऊ, घेणं नाही देणं नाही, मी तिथंच बसून राहायचो. अनेक वेळेस आहे ना, काय सांगायचं कशी कशी प्रसंग आला, नाही सुटलो 3 घंटे. देवाचं वचन म्हणलं का 10 मिनिटात लगेच असं आळ्या पिळ्या जांभळ्या वाकडं तिकडं खातात पितात. काय खातात? अहो तुमचे हात गळून नाही पडत, रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघता तुम्ही, त्यावेळेस तुमच्या हाताला कळा येत नाही. बायबल नुसतं असं हातात धरलं का लगेच असे गळूनच पडत, रगत पिती फुटली का काय हे कळा नाही लोकांना. हे सत्य परिस्थिती. असं वाचायचं म्हटलं ना, लय इथून खांद्यापासून गळून असे तुकडे होते असं वाटत. आणि बाकीच्या गोष्टी पाहायला ते काय नवीन कोणती गेम आहे, हा ती पबजी खायला खडखड खडखड, यांच्या अंगठे गळून तुटले पाहिजे, असे तुटले, तिथं नाही गळत. देवाचं वचन असं पलटायला लय ताण होतो. एकच बास झालं, एवढंच वचन बास, ओके. हे पान नंतर वाचू, म्हणजे पान उलटायला अंगठा तिचा पासा मुडपतो, आणि हे खेळायला नाही मुडपत. काही काही लोक आहेत, काही काही स्त्रिया आहेत, स्त्रिया रिमोट असा हातातच, अंगठा असा खटक खटक बस, तवा तिला काहीच नाही होत. पान उलटायला तिचं बोट मोड होतो, लगेच प्लास्टर लागत तिच्या बोटाला. ही सत्य परिस्थिती. मग आम्ही काय खातो, काय पितो, आम्ही कशात वेळ घालतो, कशाला दिला पाहिजे,
मला म्हणायचं नाही तुम्ही पबजी खेळू नका, तुम्ही पबजी खेळल्यानंतर आपजी खेळल्यानंतर बबजी खेळा, पण तो प्रभू येशूच्या गौरवी कामासाठी देखील हातभार लावा. आहे की नाही? आपल्या हातात कुठं गळत, देवाचं कार्य म्हणलं का हातच गळतो, खायचं म्हणलं का नाही गळत. काय काही नळल्यापर्यंत दिवस खात्यात, पण हात 50 वेळेस ते असे नाही म्हणत मग आता जेवतोय लय हात काटाळा आलाय नको कडे 2-3 घास खातो. नाही, इथं काठी असे डेंगे लावून जेवते ना, असे असं डेंगे लावते गळाला. तर काही काहींचं गळतो म्हणून तू इथं जेवत असे कुत्र्यासारखे इथलं पटापटा पटापटा पटा. वेळ नसतो ना त्यांना. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, हसण्यावर नेऊ नका, हे सत्य नाही. तुम्ही आनंद घ्या, हसा तुम्ही, परंतु यामधून तुम्हाला आणि मला काही गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. ही सत्य परिस्थिती आहे. तो म्हणताय ते मेजवानीची तयारी करतात, ते पहारेकरी ठेवतात, खातात पितात. सरदार हो उठा, ढालीस तेल लावा. ढाल कोणती? वचनाची ढाल, विश्वासाची ढाल, आणखी बऱ्याचशा ढाली. इथं एक जण महाभागाने म्हटला, परमेश्वर हा सूर्य हा ढाल आहे, ढाल देव आहे. अरे काय टीचिंग, काय पिचिंग, ढाल दिलं कुठे? पण आपण म्हणतो विश्वासाची ढाल. अरे मग विश्वासाची ढाल म्हणजे काय? आणि तेल लावणं म्हणजे काय? तेल म्हणजे पवित्र आत्म्याचं प्रदर्शक आहे, तेल म्हणजे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे, तेल म्हणजे पवित्र आत्म्याचा मसा आहे, तेल म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, आणि ढाल म्हणजे आमचा विश्वास आहे. आणि विश्वास हा कृतीविना निर्जीव आहे. आणि जोपर्यंत आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या योजनेनुसार, देवाच्या पूर्वसंकेतानुसार, देवाच्या आज्ञाविधी नियम, देवाच्या सत्यानुसार जोपर्यंत आम्ही आमच्या अंतःकरणाला हे कसून करत नाही, आमच्या त्या तलवारीला धार लावित नाही, जोपर्यंत या तलवारीला चकाकी येत नाही, जोपर्यंत ढालीला चकाकी देत नाही, जोपर्यंत ढालीला आवरण देत नाही, तोपर्यंत अन्यथा गंजून जाईल ना ती. आमचा विश्वास जर कृतीमध्ये नसेल तर गजतो. आणि तो गजलेला विश्वास काही कामाचा नाही. भंगरी विश्वास, भंगरी. साधा पॉलिश पेपर घेतला तरी तो गंज निघतो. आणि जेव्हा वाचनाचा पॉलिश पेपर लावतात ना मग देवाचे लोक, मग लगेच आम्हाला तकलीफ होती. माझ्या प्रिय भावांनो, आता होऊ द्या तकलीफ थोडीशी. तकलीफ का होती? आम्ही चुकलो तरच आम्हाला दंड मिळतो, शासन मिळतो. आम्ही चुकलो नाही तर कुणाची काय मदत घ्या, आम्हाला त्यांनी शासन करावं, दंड बोलावून उघडून बोलावं. आम्ही ज्यावेळेस चुकतो ना त्यावेळेस आम्हाला ताडणी मिळतं. येणारे काही मेंटल नसतात तुम्हाला एक छडी लावणारे किंवा बोलणारे किंवा दापणारे किंवा प्रोत्साहन देणारे, हे नाही. जशी तुमची आणि माझी सिच्युएशन असते अशा प्रकारे गोष्टी घडतात. म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये अशा काही गोष्टी घडणार आहेत. म्हणून आपण या वचनाचं मर्म जाणून घेत आहोत की ते मेजवानीची तयारी करतात. आज अनेक लोक खोट्या मेजवानीची तयारी करत आहेत. खोटं शिक्षण, नामधारीपणा, सगळे आता तुम्हाला हे 24, 25, 26, 27, 28, 31 पर्यंत दिसल, 1 तारखेपर्यंत सगळा हे खोटारडापणा आहे. नुसतं मेजवान्या, पार्ट्या, त्याच्यात देवाचा उल्हास नाही, गौरव नाही, काहीच नाही. नुसतं खायचं प्यायचं, नाचायचं, वाकडं तिकडं पडायचं. बस आज लोक याच्यामध्ये गुंग आहेत. परंतु आम्हाला आत्मिक मेजवानी करायची, आम्हाला आत्मिक भोजनाची तयारी करायची आहे. आम्हाला इतरांना आमंत्रण द्यायचंय, या आणि देवाचं वचन स्वीकारा, या आणि देवाच्या परमेश्वरच्या योजना तुम्ही घ्या, यामध्ये सहभागी व्हा, या मेजवानीमध्ये या. लोक म्हणते आम्हाला नाही टाइम, नाही टाइम ना, समजन तुम्हाला नंतर. ते पहारेकरी ठेवतात. आज आम्हाला पहारेकरी ठेवले, आम्ही कुणाकडे लक्ष देतो? आम्ही आज खातो पितो, आम्ही काय काय खातो पितो? सरदार हो उठा, सरदार प्रमुखाची जरा पोस्ट वाढली आता. ढालीस तेल लावा. जी विश्वासाची ढाल आहे त्याला जोड द्या पवित्र आत्म्याची, त्याला जोड द्या अभिषेकाची, त्याला जोड द्या सत्याची. त्या विश्वासाच्या ढालीला त्याच्याबरोबर परमेश्वराकडच्या योजना, परमेश्वराचे पूर्वसंकेत, परमेश्वराचे रहस्य, परमेश्वराचं स्वप्न, परमेश्वराचं दृष्टांत, परमेश्वराचं दर्शन, परमेश्वराची भविष्यवाणी, परमेश्वराचं प्रकटीकरण, परमेश्वराचे अद्भुत आमच्यावर असणारं सामर्थ्य, त्या विश्वासाला जोड द्या, त्याच्यावर आवरण घाला. म्हणजे कृती करीत असताना आमच्यावर पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या फ्लो मध्ये जीवन जगायला शिका. आज अनेक लोक नामधारीपणामध्ये विश्वासू आहेत, म्हणजे त्यांच्याकडे ढाल खरी आहे पण त्या ढालीला तेलच नाही. लोकांच्या ढाली गाजल्या, नामधारी लोकांच्या, संस्थेच्या नियमानुसार चालणाऱ्या लोकांच्या.
गाव पातळी गावाच्या नुसार जीवन धार्मिक जीवन जगणाऱ्यांच्या ढालीला गजलेले ते प्रार्थना करते तर आरडत येते वळडत येते पण भजने गाते तर मेणबत्ती लावी ते तर नवे कपडे घालीते तर नाचत येते पण सगळ्याच गोष्टी करतेत पण पवित्र आत्म्याचा अभिषेक नाही तुमच्यावर. तुम्ही काय नाचायचे ते नाचा इकडं वाकडं तिकडं. तिथं तुम्हाला जेव्हा आधोलोकात आणि नरक राजा थय्यक थत्ता करायला लागेल ना तेव्हा तुम्हाला समजत काय भानगडी. एक दांडा घेते ना मागून टोलाटा घेते मग समजत. पहारेकरी शेवटी सरदारी यांच्या हातामध्ये पहारेकराच्या हातामध्ये आता सध्या तसं भाला असतो एक तलवार असती किंवा हाताचे पहारेकरी असते गन एक छप्पन असं ते काहीतरी असतं ते मोठमोठाले आचार. तिथं कसे असतील जगातलं टेक्निकली एवढं इतकं ट्रेन आहे इतकं भारी भारी इथं एवढी सजा भारी भारी येते जेलमध्ये. वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या जेलमध्ये वेगवेगळी जर दंडाचं जर ठिकाण बघितलं आणि त्यांची जर सजा जर बघितलं युट्यूबला इकडे तिकडे सर्च करा वेगवेगळ्या देशाची सजा काय असते दंड काय असतो तुम्हाला समजत. हे इराक युरिया इकडे जर तुम्ही गेले ना तिकडचे जर दंड बघितले ना तुम्ही इतके खतरनाक दंड आहेत. अरे मग ह्या लोकांना एवढी खोपडी दंड द्यायची एखाद्या चुकीबद्दल शासन द्यायची किंवा न्याय करायची तो परमेश्वर आहे. संपूर्ण जगाला त्याने बनवलंय आणि या संपूर्ण जगाचा न्याय करण्यासाठी तो येणार आहे. तो संपूर्ण जगाला दंड देण्यासाठी येणार आहे. मग त्याच्या दंडाचे प्लॅन कसे असतील हो लय अवघड आहे. समजून घ्या आता त्या न्यायासमोर टिकणं जोक नाही. म्हणून आजच परमेश्वरचा स्वीकार करा. आजच त्याच्या चांगल्या प्रकारच्या वचनाच्या मेजवानीमध्ये मी पास्टर राजू आल्हाट तुमचं स्वागत करतो. त्याच्या पहारेकऱ्याच्या रोलमध्ये तुमचं मी स्वागत करतो. त्याच्या आत्मिक स्वर्गीय राज्याच्या मेजामध्ये खाण्यापिण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रण देतो. त्याचं सरदार होण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रण देतो. तुमच्या ढाली बरोबर अभिषेकाचं तेल मिळण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रण देतो. तुम्ही तयार असाल तर येऊ शकता. नाही आले तर आम्हाला काही फरक नाही पडत. काहीच नाही फरक पडत. कारण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नॉलेज प्रमाणे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या वागण्या उठण्याप्रमाणे जॉब मिळेल दंड मिळेल जे काय असं नेक्स्ट व्हायचं. कदाचित उदाहरण एखादा जर सगळ्यात हायएस्ट लेवल जर शिक्षण घेतलेला व्यक्ती समजा क्लास 1 तर क्लास 1 च्या जागेवर माझ्यासारख्या 10वी पासला नाही बसवणार. त्याला क्लास 1च पाहिजे ना अधिकारी त्या खुर्चीवर बसवायला. पण आता असे झालेत माझ्यासारखे 10वी पासवाले त्या क्लास 1 च्या खुर्चीवर जाऊन बसलेत. कशामुळे माहिती पैसा पाणी असे वेगवेगळ्या प्रकारचा डुप्लिकेटपणा. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो पण तिथंच असलं नाही. तिथं आत्मिकता चेक केले जाणार. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या क्वालिटी प्रमाणेच मिळणार. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पापाप्रमाणेच मिळणार. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या धार्मिकतेप्रमाणेच मिळणार. दंड असो किंवा न्याय असो किंवा बक्षीस असो काही असो ते मिळणार आहे. मग आम्ही कशा प्रकारचा न्याय घ्यायचा आहे का दंड घ्यायचा आहे का बक्षीस घ्यायचंय का वाहवा घ्यायची का प्रशंसा करायची. परमेश्वर नुसती काही दंडच नाही देणार वाहवा पण करणारी आपली प्रशंसा पण करणारी बक्षीस पण देणारी आपला आदर पण करणारी आपला सन्मान पण करणारी. पण नाही या रेंज मध्ये सापडलं की इकडे दांडके पण पाडणारे. मराठी भाषेत 6व्या क्रमांकाचं वचन वाचतो कारण आपला वेळ होत आलेला आहे. परमेश्वर मला म्हणाला. आता प्रत्येक जणांनी म्हणायचं बरं का तुम्ही जेवढे लाईव्ह आहेत ना किंवा ज्यांच्यापर्यंत देवाचं वचन जाईल ना प्रत्येकाने म्हणायचं कोणतं यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 21 वचन क्रमांक 6 परमेश्वर मला म्हणाला जा एक टेहळणारा ठेव. एक टेहळणी करणारा पाहणारा असा तसा त्याच्या नजरेस पडेल ते त्याने कळवावे. तसा परमेश्वराने मला एक टेहळणी करणारा ठेवलेला आहे. आणि मला जे तुम्ही जगातले सगळे जे लोक दिसतात ना मी हे सांगतोय तसंच तुम्ही करा. जे तुम्हाला दिसतंय जे चांगलं आहे ते चांगलं करा. जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणा. वाईटाच्या नादापासून सुटून राहा. चांगल्या ते बळकट करा. परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करा. टेहळणी करा. पहा टळा पहा. डोळ्यात असं तेल घाला नाही तर ते आणखीन औषध घाला नाही तर मोठ्याला भिंगाच्या काचा घ्या. नाहीतर आता तिथे पोरं खोकडे घेऊन लावतो तोंडाला असं काहीतरी बघतो. त्याला असं वाटतं मग मी समुद्रात माशाजवळ पोहतो काय हाय ते काहीतरी खोकडं घेऊन बघत असं ते लावा. पण परमेश्वरच्या योजना तुम्ही शोधा. परमेश्वरचे रहस्य तुम्ही शोधा
आणि तुम्हाला मिळाल्यानंतर ती इतरांपर्यंत शेअरिंग करा. 6व्या क्रमांकाचं वास्तव वचन. आणि या ठिकाणी पुन्हा एक वार थांबू. पुढच्या लाईव्ह सेशनला आपण पुढच्या भागामध्ये काही गोष्टी पाहणार आहोत. परमेश्वर मला म्हणाला, जा एक टेहळणारा ठेव. आज परमेश्वर म्हणतो, प्रभू मी ते कामगिरी करायला तयार आहे, मी टेहळणी करतो, परंतु पहिली गोष्ट मलाच माझी टेहळणी करू दे ना. पहिलं मला माझं तपासू दे. मला तू कामाला लावतं खरे, पण माझ्यामध्ये ती क्वालिटी आहे का बघू दे. माझा पश्चाताप, माझं जे काही असेल प्रभू आजपासून या 2021 मध्ये तू सोडून देतो. आणि 2022 मध्ये मला तुझ्या राज्यामध्ये, तुझ्या परमेश्वरच्या योजनेमध्ये काम करण्यासाठी मला तू निवडून घे. मला पाचारण कर, मला आचरण करणारं शिकव, मला एक टेहळणे करणारं कर. जिथे ज्या ठिकाणी अयोग्य त्या ठिकाणी अयोग्य म्हणण्याची बुद्धी, सामर्थ्य, शक्ती दे, ताकद दे. तुझ्या पवित्र आत्म्याची संगती, सहभागिता राहू दे. वचनाचा सत्य पाठबळ राहू दे. माझ्याकडे वचनाची ढाल राहू दे. माझ्याकडे वचनाची तलवार राहू दे. विश्वासाची ढाल राहू दे. माझं तारणाचं शिरस्त्राण राहू दे. कमरबंद राहू दे. पाय गोल मोजे राहू दे. वचनाची तलवार राहू दे. जिरे टोप राहू दे. तुझ्या पवित्र आत्म्याचा, अग्नीचा, पवित्र तेलाचा अभिषेक मजवर येऊ दे. जसा एखादा पैलवान तेल लावून आखाड्यात उतरतो ना, पवित्र आत्म्याचा अभिषेक घेऊन आखाड्यात उतरा. जे होईल ते पाहता येईल फेस टू फेस. आम्ही तर अनेक दिवसाचं 2018 पासून तेल लावूनच येत. आपण कोणतं? पवित्र आत्म्याचं, अभिषेकाचं, सत्याचं, भयमुक्त, परमेश्वराकडून येणार, परमेश्वरच्या योजना घेऊन येणार. तुमच्या भोवती पवित्र आत्म्याचं कुंपण राहील. देव तुमचं संरक्षण करता होईल. आणि मग तुम्ही इतरांना परमेश्वरच्या राज्यात आणणारी किंवा परमेश्वरच्या भविष्य, दर्शन, दृष्टांत, प्रकटीकरण, स्वप्न, रहस्य, पूर्व संकेत आणि परमेश्वरच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणारी खरे देवाचे लोक व्हाल. लोक तुमचा तिरस्कार करतील, लोक तुम्हाला नाव ठेवतील, लोक तुमची निंदा करतील, लोक तुम्हाला वाईट टाकतील, लोक तुम्हाला आर्थिक परिस्थितीमध्ये आणतील. लोक तुमच्याशी एवढं काही चांगलं वागणार नाही. एवढं उत्तम कार्य केल्यावर कुणीच चांगलं म्हणत नाही. असू द्या, परमेश्वर तुम्हाला आणि मला चांगला म्हणजे. परमेश्वरच्या राज्यातले आम्ही लोक येऊया. या 2022 साठी आपण प्रार्थना करूया. या वचनाप्रमाणे परमेश्वरने आम्हाला चिंतन म्हणा अध्ययनामध्ये जे काही विषय दिला, जे काही वचनाचा रेफरन्स दिला आणि जे काही पवित्र आत्म्याने गायडन्स केलं, त्या गायडन्स प्रमाणे आमचं जीवन जगावं. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वरने आमची नियुक्ती करावी. आमच्यातलं सर्व क्लेश, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, कर्जबाजारीपणा, आजार, मीपणा, काय जेवढं काही XYZ असतं, परमेश्वरला म्हणावं 2021 मध्ये काढून टाका. 2022 मध्ये तू पुन्हा एक वार मला नवीन जन्म दे. नवीन वर्षाच्या नवीन मला परमेश्वर देव बाप्पा तू घडव. आम्ही दरवर्षी हॅपी न्यू इयर म्हणतो. 2021 ला टाटा बाय बाय करतो. 2022 ला म्हणतो वेलकम. आहे दररोजचं वेलकम बंद करा. प्रभूला माझं तुझ्यापासून येऊ दे 2022, नाही तर 21 मध्येच जाऊ दे. कारण 22 मध्ये जीवन जगून फायदा नाही होतो तुमचा माझा. जगायचं ना चांगलं, त्याचं नीट जगायचं, नाही तर 2021 मध्ये प्रबल म्हणून नको जाऊ दे, काय नवीन वर्ष. पण मरण कोणी मागणार नाही आणि ते कोणाला मिळणार नाही. कारण आणखीन एक भविष्यवाणी मी तुम्हाला सांगेल. शेवटच्या काळामध्ये अनेक लोक मरण मागतील पण ते त्यांना मिळणार नाही. कारण त्यांच्या पुढे बऱ्याचशा गोष्टी ते नेत्राने पाहतील, म्हणून त्यांना मरण मिळणार नाही. येऊया आपण छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र तोषाने बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळा आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो. संपूर्ण जगासाठी, विशेष करून आम्ही ज्या जगामधल्या देशामध्ये राहत आहोत, आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे सर्व जिल्हे, विशेष करून माझा नगर जिल्हा, सर्व जिल्हे, सर्व तालुके, सर्व खेडेगाव, सिटीज, कॉलनी, रान, मळे, वस्ती, ज्या ज्या ठिकाणी तुझे प्रिय लोक आहेत, त्या प्रिय लोकांसमेत आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळा आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो. आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व राज्याचा कारभार, सर्व देशाचा कारभार, प्रार्थना विनंती करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रभू आमच्या भारत देशाच्या सरहदीचं आणि सर्व राज्य आणि जिल्हे आणि तालुके आणि गावाच्या संरक्षण करणाऱ्या सर्व मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व शेतकरी बंधुवर्ग आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, आमच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, बंधन, सोखलं, आम्हाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आतापर्यंत तू दिल्यास त्याबद्दल तुझे आभार. जे लागत आहेत, पाहिजे आहेत, त्या देत आहेस त्याबद्दल तुझं गौरव.
2022 मध्ये ज्याची गरज आहे ती म्हणजे सार्वकालिक वतनाची, सार्वकालिक आध्यात्मिक जीवनाची, सार्वकालिक आशीर्वादाची, पवित्र आत्म्याची, सत्याची, सहभागितेची, आज्ञा पालनाची, तुझ्या पवित्र कुंपणामध्ये चालण्याची ही विशेष भेट तू आम्हाला या ठिकाणी दे आणि या भेटी घेऊन आम्ही 2022 मध्ये प्रवेश करावं आणि तुझ्या योजनेनुसार जीवन जगावं असं तू कृपा कर. सर्व आदर, गौरव, महिमा, सन्मान तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता होय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्तचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.